आणि नियम जे स्पर्धेमध्ये सुरू आहेत तेच राहणार आहेत. 1 ओव्हर पॉवर प्ले, 50+ गोलंदाज, फलंदाज हे सर्व नियम आहेत. कोणताही नियम शिथिल केलेला नाही, फक्त ओव्हर कमी केल्यात वेळेअभावी. राकेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. या आधीच्या सामन्यातील राकेश म्हात्रे, पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती. राकेश म्हात्रे सुंदर अर्धशतक झळकावलं आपण. राकेश म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच देतील आमचे उपाध्यक्ष सज्जनभाई नवाले आणि सल्लागार रणजितभाई पाटील. गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर, पहिलं षटक घेऊन ज्ञानेश्वर उसाटकर. सहा षटकांच्या सामन्यात 3 चेंडू राखून ऑल आउट झाला होता. झेल घेतलेला आहे प्रवीण मोकल यांनी. ज्ञानेश्वर उसाटकर यांची सुंदर गोलंदाजी. नितीन ठाकूर यांनी झेल घेतलेला, माफी असावी. कपड्यांचा कलर सगळ्यांचा सारखा असल्यामुळे आणि डोळ्यावर ऊन येत असल्यामुळे कळत नाही कोण आहे. नवीन फलंदाज सूर्यकांत मोकल, रांजणपाडा. एक धाव, 2 गडी बाद 2 धावा. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. कोणत्याही संघाने जाऊ नये, बॉल आउटचा चान्स आहे. बाहेर जाऊन दगड मारत बसा, टिपाची प्रॅक्टिस करा. सुंदर फटका, विनोद सापकाळ यांचा चौकार. 50+. लहानपणापासून मी बघतो विनोद सापकाळ हा लेग साइडला या अशाच प्रकारचे फटके मारत असतो. सात धावा, 2 गडी बाद 7 धावा. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. सूर्यकांतच्या बॅटमधनं आलेला चौकार. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11, 2 गडी बाद 11. मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचे धावसंख्या. नवीन गोलंदाज सतीश मोकल. चला फिल्डिंग लावायची, आपल्याला त्रास होईल नंतर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. सुंदर बैठक,
षटकार. सुंदर शॉट विनोद सपकाळ यांच्याकडनं. कोण बोलेला 50+ फलंदाज आहे. सौरभ जरा बॉल दिला तर बरा होईल तिकडचा. आपण कमिटीची माणसं आहोत, जरा कामं करायला शिका. माहिती आहे मला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा शॉट मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. एक धाव. 18 धावा. 2 गडी बाद 18. निर्धाव चेंडू. सतीश मोकल यांचा निर्धाव चेंडू. बोल्ड. 3 गडी बाद 18 धावा. नवीन फलंदाज सुहास झिराटकर, त्यांनी कॉमेंट्रीमध्ये एक चांगली साथ दिली. ते आम्हाला आता फलंदाजासाठी येत आहेत. तीन गडी बाद 18. मिड एक्सपोर्ट रायगड. नवीन फलंदाज सुहास झिराटकर. बॅटचे एज लागून थर्डमॅनला चेंडू. चौकार. आल्या आल्या सुहास झिराटकरनी चौकारने खातं खोललेलं आहे. 3 गडी बाद 22 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 3 गडी बाद 23. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चा गोलंदाज मनोज पाटील टाकीगाव. सुहास झिराटकर. स्ट्रेट ड्राइव्ह. चौकार. आता कुठे नाही. 3 गडी बाद 28 धावा. सुहास खेळतोय 4 चेंडू 10 धावा. विनोद खेळतोय 4 चेंडू 12 धावा. विनोदची ही स्टाईल गेली 30 वर्ष मी बघतोय. असाच खेळतो, त्यामुळे त्याला लागण्याची काहीच भीती नाही. लेग बाईटचा इशारा.
29 धावा. आणि हा षटकार सुहास जिराटकर यांच्या बॅटमधून षटकार. मागील पहिल्या सामन्यामध्ये सुहासने एका षटकामध्ये 4 षटकार मारले होते. आता 2 चौकार आणि 1 षटकाराने खेळतोय. 5 चेंडू 16 धावा. सुंदर चेंडू. तीन षटकाच्या समांतर धावसंख्या झालेली आहे 36. 3 बाद 36. लवकर लवकर घ्या, नंतर अंधाराचा सावट तुमच्यावरच आहे. गोलंदाज प्रवीण मोकल. शेवटचा षटक घेऊन आले प्रवीण मोकल. सुंदर परका 37. तीन बाद 38. सुंदर फटका षटकार. 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे 44. 44. 3 बाद 44. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चेंडू घ्या नवीन. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. प्रवीण सुहास जिराटकर. पुन्हा एकदा सामना सुरू करायचा आहे. 4 षटकामध्ये 4 षटकामध्ये मेडिटेक संघाने 50 धावा केलेल्या आहेत आणि 51चं टार्गेट आहे भवानी माता गावदेवी साई संघाला. पहिला षटक घेऊन येतोय संजय भगत अंकल. बॅटिंगला आहेत निर्दोष घरत आणि मनोज पाटील. 4 षटकात 51 धावांची आवश्यकता. आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी संजय भगत चला
लवकर सुरू करायचं आहे. 4 षटकात 51 धावा विजयासाठी. पहिला चेंडू टटवलेला आहे मिड विकेटकडे. 2 धावा. निर्दोष घरत यांचा सुंदर फटका. 2 धावा झालेल्या आहेत एक चेंडूमध्ये. पुढील चेंडू घेऊन संजय भगत उर्फ अंकल. आणि हा ये लगा छक्का. सुंदर षटकार. 2 चेंडू 8 धावा. आता उर्वरित 22 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता भवानी माता गावदेवी साई संघाला. संजय भगत यांनी आपल्या आयुष्यात भरपूर रेकॉर्ड केलेले आहेत. त्यांच्या गोलंदाजीवर चांगले चांगले. सुंदर कव्हर ड्राईव्ह. चौकार. 3 चेंडू 12 धावा. विजयासाठी अजूनही 21 चेंडू 39 धावांची आवश्यकता. या सामन्यावर अवलंबून आहे बॉल आउट होईल की नाही. गावदेवी साई संघ जर जिंकतोय तर ते सुपर 16ला क्वालिफाय होतील. अदरवाईज 3 टीममध्ये बॉल आउटची वेळ येईल. सुंदर क्षेत्ररक्षण विनोद चपकाळ यांच्याकडनं. अंकल वेल बोर्ड. अंकल वेल केप्ट विनोद. ज्यांची किपिंग बघत बघत आम्ही शिकलेलो आहे क्रिकेट ते विनोद चपकाळ. सुंदर शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 13 धावा. अजूनही 19 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूला 2 धावा या कराव्याच लागतील आपल्याला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर पैकी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. बिनगडीबाद 14. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुढील गोलंदाज स्वतः कर्णधार हेमंत गोरले. त्यांना फेस करतील मनोज पाटील 50+ खेळाडू. एक धाव. 15 धाव संख्या झालेली आहे. 17 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू हेमंत गोरले. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. 15 चेंडू 16 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 15 चेंडू 36 धावा. कॅप्टन टू कॅप्टन.
इनसाइड एज लागून चेंडू स्क्वेअर लेगच्या हातात. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. हेमंत गौरले सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी फक्त 2 धावा दिलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा तसाच चेंडू लागून आलेला आहे. 1 धाव. 13 चेंडू 34 धावा. धावसंख्या झालेली 17. 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एक धाव. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. आता 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी ती भवानी माता गावदेवी साई संघाला. बारा चेंडू 33 धावा. पुढील गोलंदाज सतीश शिंदे. यॉर्कर किंग सतीश शिंदे. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. झेलबाद. निर्दोष खरंच झेलबाद. 11 चेंडू 33 धावा. आणि स्वतः संघमालक दिनेश सावंत यांनी हा झेल घेतलेला आहे. अभिनंदन. मला वाटतं आता सर्व संघांनी बॉल आउटच्या तयारीमध्ये राहायचं आहे. जितेंद्र कडू. दुसरी धाव काढण्याच्या नादात मनोज पाटील यांनी आपली विकेट गमावलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा 32. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. बॅट्समन चला. विजय मोकल. आणि राजेश कातारा यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. चौकार अडवलेला आहे त्यांनी. नऊ चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. षटकार. विजय मोकलच्या बॅटमधनं षटकार. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 23 धावा. 25 धावांची आवश्यकता. माफी असावी. सुंदर खेळ. विनोद सपकाळ. इथे कोणी सांगू शकत नाही की ते 50+ आहेत. विनोदने धावा भरपूर काढल्या. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता.
विनोद सपकाळ यांचा सुंदर झेल आणि विजय मोकल बाद. 7 चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज गजानन मोकल. सात चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज गजानन मोकल. गोलंदाज सतीश शिंदे. लेग बाईटचा इशारा. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅट्समननी. बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तोपर्यंत एक धाव. फेअर डिलिव्हरी. आता शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावा. 24 झाल्या तर क्वालिफाय व्हाल, न झाल्या तर बॉल आउट होईल. तिन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. तिन्ही संघ धाकटी पंढरी, पियुष आणि प्रवीणा दोन्ही कॅप्टननी हजर राहायचं आहे. हा सामना काय होतो बघूया. +50 गोलंदाज विनोद. सुंदर फलंदाजी, सुंदर यष्टिरक्षण केलेले. आता गोलंदाजीचं जबाबदारी आलेली आहे त्यांच्यावर. 24 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. बघूया काय होतं या सामन्यात. 6 चेंडू 24 धावा. बॅट्समन गजानन मोकल. सहा चेंडू 24 धावा. गोलंदाज विनोद सपकाळ. फलंदाज गजानन मोकल. आणि पहिलाच षटकार. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. 4 षटकार मारायचे होते. एक षटकार मारलेला आहे. आता पुढील 5 चेंडूमध्ये 3 षटकार मारावे लागतील आपला आव्हान जिवंत ठेवायचा असेल तर. विनोद सपकाळ 50+. चला सामना सुरू करायचा आहे. चला जितेंद्र, बॉल गेला तर नवीन बॉल घ्यायचा आहे आपल्याला. आला. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. सुंदर चेंडू. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना मिसफिल्ड आणि 2 धावा काढलेल्या आहेत. गजानन मोकल यांनी 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 4 चौकार. 4 चेंडू 16 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय विनोद. चेंडू हवेत. बघूया काय होतोय. झेल बाद. सुंदर झेल जय पाटील यांच्याकडून आणि विनोद सपकाळची विकेट. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सतीश मोकल. हॅलो. 3 चेंडू 16 धावा. विनोद सपकाळची सुंदर गोलंदाजी.
मगाशी त्यांचा गोलंदाज बाद होत झाला तोपर्यंत त्या संघाच्या कॅप्टन संघ मालक यांना माहीत नव्हतं की हा विनोद गोलंदाजी करू शकतो. आणि हा षटकार. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा कराव्याच लागतील. 2 चेंडू मध्ये 10 धावा. दोन चेंडू 10 धावा झाल्या नाही तर बॉल आउट होईल. चला घाई करायची आपण. चौकार जातोय का बघूया. चौकार आणि 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा झाल्या नाही तर 3 संघामध्ये बॉल आउट होईल. 6 झाल्या तर दोन्ही संघ क्वालिफाय होतील. बघूया आता विनोद काय करतोय. सतीशने 2 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. आता आवश्यकता आहे 6 धावांची. 1 चेंडू 6 धावा. ये मैच की आखरी गेंद. 1 चेंडू 6 धावा आणि सुंदर गोलंदाजी विनोद याची. आणि बॉल आउटची तयारी करायची आहे. तिन्ही संघ धाकटी पंढरी, भवानी माता गावदेवी साई आणि पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली या तिन्ही संघांनी बॉल आउटसाठी तयारी करायची आहे. आयोजकांना भेटायचं आहे. एम्पायर तिथेच राहायचं आहे. तिन्ही कॅप्टननी इथे यायचं आहे जरा नियम समजून घेण्यासाठी. तीनही कॅप्टन धाकटी पंढरी, पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली आणि भवानी माता गावदेवी साई तिन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे. बॉल आउट. या स्पर्धेतील हा दुसरा बॉल आउट. तिन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. कोणालाही प्रॅक्टिसला बॉल द्यायचा नाही. जो कोणी प्रॅक्टिस करत बसेल त्याला एक चान्स कमी मिळेल. विकेटवर कोणी जायचं नाही आहे. सर्व संघनायक जे बॉल आउटसाठी पात्र आहेत त्यांनी कोणी तिथे प्रॅक्टिस करायची नाही आहे. अन्यथा तुमचा एक चला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 13 धावा आणि 1 षटक 1 विकेट आणि 2 झेल पकडणारा 50+ खेळाडू विनोद सपकाळ याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे.